सध्या उन्हाळा इतका वाढलेला आहे की बाजारात गेल्यावर छान हिरवीगार भाजी मिळतच नाही आणि ज्या नेहमीच्या भाज्या मिळतात त्या सगळ्या खाऊन खाऊन घरातल्या मंडळींना कंटाळाच आलाय. म्हणून म्हटलं की आज काहीतरी नवीन करावं आणि म्हणून मी आज मुगाची तडकी डाळ करणार आहे. ती कशी करायची ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया. येत आहे ना? आता हे मी सालाची मुगाची डाळ साधारण अर्धी पाऊण वाटी आणि त्याच्यामध्ये एक 3-4 चमचे उडदाची डाळ असं एकत्र करून रात्री भिजत टाकली होती बरं का. साधारण एक 5-6 तास पुरतात, पण मी आपली एक रात्रभर भिजत टाकली होती. आता याची आपण तडकी डाळ करणार आहोत. आता तडकी डाळ करण्याकरता पहिल्यांदा आपण एक 2-3 चमचे तेल घेतलं. त्याच्यामध्ये आपण मोहरी घालूयात. मोहरी तडतडत आली, आपण त्याच्यात अर्धा चमचा हळद घातली. कांदा घेतला थोडासा. आपण लसूण घातला तरीसुद्धा चालू शकतं, पण आज काय मी लसूण नाही वापरणार, फक्त कांदा वापरणार आहे. कांदा घातला की लसूण घातला पाहिजे असं काही नाही. कधी लसणाची करावी, कधी कांदा लसूण दोघांची भाजी केली तरी चालते, कधी नुसत्या कांद्याची केली तरीसुद्धा त्या भाजीला स्वाद चांगला येतो. तर कांदा आपण थोडासा परतून घेऊयात. त्याच्यात चिरलेला थोडासा टमॅटो घातला. साधारण एक मध्यम आकाराचा टमॅटो आपण याच्यात घातला. साधारण टमॅटो, कांदा, बटाटा, मिरची, कोथिंबीर या 2-4 गोष्टी तर आपल्या घरामध्ये असतातच. मग अशा वेळेला ज्यावेळेला भाजी चांगली मिळत नाही किंवा आणणं जमत नाही, अशा वेळेला अशा भाज्या केल्या तरीसुद्धा चालू शकतं. आता ह्याच्यामध्ये आपण आपलं सिद्ध तिखट टाकलेलं आहे. आता हे सिद्ध तिखट म्हणजे काय? त्याच्यामध्ये धन्याची पावडर असते, दालचिनीची पावडर असते, आणखीनही 2-4 असे मसाले घालून हे तिखट तयार केलेलं असतं. त्यामुळे ज्यावेळेला आपण नुसतं तिखट काही भाज्यांमध्ये घालतो ना, त्यावेळेला जर हे सिद्ध तिखट टाकलं तर आपल्या भाजीचा जो स्वाद असतो तो आणखीन छान वाढतो. म्हणून नेहमी सिद्ध तिखट हे पाण्यामध्ये असावं असं मला आपलं वाटतं. त्याचंही आपण आता प्रोडक्शन करणार आहोत बरं का. आणि मुख्य म्हणजे हे सगळे प्रोडक्शन आहे ना, हे आपण तांबोळ्याला करणार आहोत. आता याच्यात चवीपुरतं मी मीठ घातलं, थोडीशी कोथिंबीर. आता ही डाळ मी पाण्यातनं धुवून घेतली आहे, ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. पाणी पूर्ण निथळून घेतलं. आता ह्याच्यावर आपण एक झाकण ठेवूयात आणि याला छान वाफ येऊ देऊयात. एक तर आपली डाळ भिजली आहे, त्यामुळे शिजायला वेळ लागणार नाही. आपली डाळ चांगली शिजली की तडकी डाळ तयार. आणि गॅस आपण लहान करूया. तर साधारण एक 3-4 मिनटामध्ये आपली डाळ शिजली जाईल. आहे की नाही, झटपट मुगाची डाळ झाली. मुलांना आवडेल ह्याची मला गॅरंटी आहे. कारण काय की मटकीची तडकी डाळ जर मुलांना आवडते तर ही मुगाची तडकी डाळसुद्धा आवडेलच की नाही. आणि मुख्य म्हणजे पौष्टिक आहे, अळीमिळी गुपची. कारण पौष्टिक आहे असं म्हटलं ना की नातवंड किंवा घरातले इतर मंडळीसुद्धा त्या पदार्थाला हात लावायला जरा कंटाळाच करतात. म्हणून आपण आपलं त्याला छान तडकी डाळ असं सुंदर नाव दिलेलं आहे. तुमच्याकडे पण सगळ्यांनाही तडकी डाळ आवडेल याची मला खात्री आहे. नक्की करून बघा आणि आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या मित्रमंडळींना सुद्धा आपल्या चॅनलबद्दल सांगायला विसरू नका. धन्यवाद.